गुड मॉर्निंग नाशिककर. तर आज होती नाशिकमधली पहिली सकाळ. हातामध्ये आयता नाश्ता आला, पण स्वामीचं चाललं होतं मीच आईच्या हातात देणार, म्हणून तो किरकिर करत होता. हे तर फार आवाज देत होतं, पण ताई काही लवकर येत नव्हत्या. स्वामीकला भूक लागली म्हणून आज आम्ही त्याला ABCD शिकवत खाऊ घातलं. दादाची वाट बघून बघून स्वामीक झोपला. दादा आला. दादा तर अशा उड्या मारत होता जसा पिंजऱ्यातूनच बाहेर काढलाय. दादाचा आवाज ऐकून स्वामी कुठला बघतो, आत्तूने काय खाऊ आणला म्हणून डोळ्याने आत्तूला विचारत होता. दादाने त्याला खाऊ घातलं. दादाने खाऊ घातलं, पण आमच्या सशाने 2 दाताने दादाला छान चावा घेतला. तरीही दादा त्याच्यासोबत खेळतच होता. हे सुख तर जगावेगळंच आहे. हे सुख शब्दात मांडताच येत नाही. एकीकडे दादा स्वामीकला खेळवत होता आणि दुसरीकडे दादाचा अभ्यास तर त्याची मम्माच करत होती. आम्हाला आज दादाला सोडायचंच नव्हतं. दादासोबत आज दिवसभरात फार मस्ती करून झाली, फार खेळून झालं. नंतर मग आम्ही आवरलं आणि आम्ही निघालो ताईच्या स्टॉलवरती. ताई तर अगोदरच आवरून तयार होत्या. मग काय, पायपीट करत निघालो. लेफ्ट राईट यांच्या मागे मागे स्टॉलवरती पोहोचलो. तिथे गेल्यानंतर दादाने छान फूल मामीच्या केसांमध्ये माळून दिलं. हा आहे आमच्या ताईचा स्टॉल. लाडक्या बहिणीचा प्रत्येक हप्ता जमा करून ताईने हा स्टॉल ओपन केलेला आहे. नाशिककर जर हा व्हिडिओ बघत असतील तर एकदा नक्कीच भेट द्या आणि अनलिमिटेड पावभाजीचा आनंद घ्या. थोड्या वेळातच कस्टमरची गर्दी झाली. कस्टमरपैकी आलेलं एक बाळ आजीने घेतलं म्हणून स्वामीकला पण आजीकडे जायचं होतं. त्याने आजीकडे झेप घेतली आणि चिकटून बसला. नंतर स्वामीकला झोप आली म्हणून मी घरी आले. ही आमची झोपण्याची वेगळी पद्धत. हिला कुणीही कॉपी करू नका. पण बाळाला काही झोपायचंच नव्हतं. दादा झोपला तरीही स्वामीक खेळतच होता. चंपाषष्ठी असल्यामुळे आम्ही छान वांग्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. आणि आमच्याकडे चंपाषष्ठीला वांग्याची भाजीच करतात. तुमच्याकडे काय करतात नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.